नमस्कार, मी प्रेम मोरे. ठाणे वैभव मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. ठाण्याच्या शिरपेचा तर मानाचा तुरा रोवलाय किमया बोवाईने. 12वीच्या ISC बोर्डात 100 पैकी 100 गुण देशामध्ये जे आहे सायन्स शाखेतून तिने मिळवले. कशा प्रकारे किमयाने तयारी केली आपण तिच्याकडनं जाणून घेऊया. किमया, सर्वप्रथम तुला खूप साऱ्या शुभेच्छा. 100 पैकी 100 गुण अनेकांचं स्वप्न असतं. 100 हा आकडा विचार करायला देखील भीती वाटते, परंतु तू देशात पहिले आले 100 पैकी 100, तेही सायन्स विज्ञान ह्या शाखेतून. कसं वाटतंय तुला आणि काय सांगशील? मला मुझे ये 100 लाके बहुत अच्छा लग रहा है। और लाइक मुझे 10th में भी 99.8 आया था। एंड वही अचीवमेंट मेरे लिए बहुत मोटिवेशन जैसा था। और मुझे खुद से ही मेरा कंपटीशन था ये टाइम भी। और उसके अकॉर्डिंग मैंने मेरा बेस्ट दिया। किंवा दिवसात ना किती वेळ अभ्यास करायचीस आणि 100 साठी तुझा टार्गेट सेट होता का? तो कशा प्रकारे तू गोल अचीव केलास? मैं दिन में 6 to 8 आवर्स आई यूज टू स्टडी। एंड साल के स्टार्टिंग में ही मैंने सोचा था कि मुझे 99.75 चाहिए, बिकॉज लास्ट ईयर तक ISC में मैंने इतना ही सुना था कि इतना ही आता है। बट ये साल मुझे इंग्लिश में भी 100 आया, इसलिए मेरा ओवरऑल 100 हो गया। तो इसलिए मैं बहुत खुश हूँ। किमयाला मोठं होऊन काय बनायचं, काय स्वप्न आहे किमयाचं आणि कशा प्रकारे किमया ते स्वप्न पूर्ण करणार? मेरा सपना है कि मैं बड़े होके अपना बिजनेस स्टार्ट करूँ। और उसके लिए मुझे मेरे फैमिली से भी बहुत इंस्पिरेशन मिला है, मेरे पापा से और सबसे। तो देशातून पहिले आलेस, कसं वाटतंय? म्हणजे एकदम प्रत्येकाला आनंद होईल, पण तुझी भावना काय? मला मुझे पहले भी 10th में भी मिला था और अभी वापस मिलके मुझे बहुत बहुत अच्छा लग रहा है। किमयाचा आवडता विषय कुठला आणि अवघड विषय कुठला होता आणि त्या अवघड विषयासाठी तुझी कशी तयारी असायची? मुझे मैथ्स और फिजिक्स अच्छा लगता था इन साइंस। एंड कंप्यूटर साइंस भी अच्छा ही लगता था। द मेरे लिए सबसे डिफ़िकल्ट केमिस्ट्री था, बिकॉज उसमें बहुत रिएक्शंस याद रखने थे, एक्सेप्शंस। और उसके लिए आई पुट अ लॉट ऑफ टाइम इन इट। एंड या सो आई विथ लॉट ऑफ प्रैक्टिस आई कुड इम्प्रूव इन केमिस्ट्री। अनेक विद्यार्थी आहेत, परीक्षा म्हटलं, पेपर म्हटलं की घाबरतात. त्यांना काय तू मार्ग सांगशील, काय मंत्र सांगशील? कशा प्रकारे अभ्यास केला तर कुठलाही विषय अवघड नसतो, 100% 100 देखील गुण मिळवणं शक्य असतं? पूरे साल में मेरे टीचर्स ने मुझे बहुत मोटिवेट किया है कि कभी भी मुझे कोई चैप्टर डिफ़िकल्ट लगता था तो वो लोग बोलते थे कि टेक स्मॉल स्टेप्स एंड कंसिस्टेंटली प्रैक्टिस क्वेश्चंस ऑन इट। एंड डोंट लुक एट द होल पोर्शन एज अ वेरी बिग थिंग। आपको छोटे छोटे स्टेप्स रोज लेना है। एंड डिवाइड एंड कॉन्कर। एंड दैट इज व्हाट आई वुड लाइक टू से टू एवरीवन। आपल्यासोबत बोलण्यासाठी किमयाचे वडील देखील आहेत. सर, सर्वप्रथम तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. कसं बघता मुलीच्या यशाकडे? 10वी मध्ये सुद्धा ती पहिली आली होती आणि आता पूर्ण देशात जे आहे विज्ञान या शाखेतनं पहिली आलेली, 100 पैकी 100 गुण. कसं बघता हिच्या यशाकडे आणि काय सांगाल? किमयाला आम्ही जेव्हा लहानपणापासून बघतोय, ती म्हणजे खूपच सक्सेस मिळवण्यासाठी नेहमी तिने खूप परिश्रम केलेला आहे। आणि प्रत्येक म्हणजे बऱ्याचशा गोष्टीमध्ये ती कॉम्प्रोमाइज करत आलेली आहे आतापर्यंत। बऱ्याचशा गोष्टीला तिने नाकारलेला आहे। म्हणजे कुठे बाहेर मित्रांबरोबर फिरायला किंवा फॅमिली बरोबर कुठे मूवीला जाण्यासाठी, या सगळ्या गोष्टीसाठी, किंवा आम्ही इव्हन आमचे जे फॅमिली फंक्शन्स असायचे, या सगळ्या फॅमिली फंक्शन्स वगैरे सगळ्या गोष्टीला तिने नकारून तिचं सर्वप्रथम म्हणजे मेन त्याचा जो मोटिव्ह होता की शिक्षण जे आहे त्याच्यात, आणि तिची जे गोल तिने ठरवले होते या सगळ्या गोलमध्ये कसं अचीव करायचं त्याच्यासाठी पूर्णपणे डेडिकेशन देऊन ती नेहमी त्याच गोष्टीमध्ये ते आलेली आहे। त्यामुळे जे आहे तिने जी काही मेहनत केलेली आहे तिचं तिला रिझल्ट भेटला आहे। आणि त्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही सगळं पूर्ण परिवार जे आहे तो खूप प्रसन्न आणि हॅपी आहे। नक्कीच आज बहुवा कुटुंबामध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. आपल्यासोबत बोलण्यासाठी किमयाच्या आई देखील आहेत. मॅडम, सर्वप्रथम तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारं अभिनंदन. कसं वाटतंय किमयाच्या यशाकडे? कसं बघता आणि काय सांगाल? मला खूपच प्राउड वाटते। आई मीन शी डिड इट अगेन। 10th में भी ऑल इंडिया टॉपर थी, अभी भी उसने वो करके दिखाया। आई एम वेरी वेरी प्राउड ऑफ हर। लॉट्स ऑफ हार्ड वर्क डन एंड हर हार्ड वर्क हैज पेड ऑफ। थैंक यू।
आपल्यासोबत बोलण्यासाठी किमयाची लहान बहीण देखील आहे, तिने सुद्धा 10वीत जे आहे फर्स्ट क्लास मध्ये पास केलेलं आहे. नेमकं बुवा कुटुंबांमध्ये खरं तर आपण बघितलं तर 90, 92, 98 अशा प्रकारचे मार्क्स मिळालेले पाहायला मिळतात. कसं वाटतंय तुम्हाला, कशी तयारी केली होती आणि तुम्ही देखील जे आहेत आता ताईचं इन्स्पायर झालात का ताईला बघून, आणि काय सांगाल? किमाया का लाइक when she got 99.8 I was like कि ठीक है अभी कंपटीशन इज देयर आई हैव टू मुझे उधर तक उसके लाइक क्लोज आना है तो दैट हैज बीन अ मोटिवेशन एंड इंस्पिरेशन एंड हैज मोटिवेटेड मी टू अचीव व्हाट आई हैव अचीव्ड टुडे. दिवसात किती वेळ अभ्यास करायचा तुम्ही, आणि अभ्यास करण्यासाठी सर्वात जास्त कोण सपोर्ट असतो? म्हणजे किमया 2 वर्षांपूर्वी 10वी पास झाले आणि आता तुम्ही जे आहेत 10वी पास झालेला आहात. मी दिवसामध्ये खाली 3 to 4 hours only I used to study and खरं पूछा नक्कीच किमया, आता तुझा पुढचा गोल काय असणार आहे, आणि तू ह्या तुझ्या यशाच्या पाठी कोणाला, म्हणजे ह्या किमयाच्या यशामध्ये कोणाचा सर्वात मोठा मोलाचा वाटा असेल किंवा हात असेल, कोण तुला जास्त सपोर्ट करायचं? मेरे पेरेंट्स एंड मेरे सब टीचर्स, मेरे भाई बहन, माय फुल फैमिली, सबने बहुत सपोर्ट किया है मुझे थ्रू आउट दीज 3 years 10th 11th 12th and I'm very grateful for that. And अभी I want to do business administration when I go ahead. नक्कीच किमया बुवाने जे आहेत 100 पैकी 100 गुण पटकावलेले पाहायला मिळतात. कुठेतरी विज्ञान या शाखेतून देशातून पहिली जी आहे ठाणेकर किमया बुवा आलेली पाहायला मिळतात. त्यामुळे नक्कीच किमयाच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण ठाणे वैभव परिवाराकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ठाण्यातील अशा ताज्या घडामोडींसाठी ठाण्याच्या फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा, तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.